श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024ची आपण तयारी करत आहोत आणि आजचा जो आपला पेपर आहे तो टेस्ट क्रमांक 3चा पेपर आहे। आपण हे सोल्युशन मिळण्यापूर्वी 1 ते 2 तास अगोदर आपण काय करतो, टेलिग्राम चॅनलवर हे सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड केलेले असतात। त्यामध्ये प्रश्न असतात आणि 4 पर्याय असतात। तर तुम्हाला टेस्ट अगोदर सॉल्व करायची आहे आणि दररोज 9 वाजता या टेस्टचं सोल्युशन पाहायचं आहे। बघा दररोज आपले 10 प्रश्नांचा सराव होतो। बघा आजच्या पहिल्या आणि बघा यापूर्वीचे जे काही 2 टेस्ट झालेले आहेत तर त्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स येतात, तर प्रॉब्लेम्स येणारे पण प्रश्न आणि जे सॉल्व केले आहेत म्हणजे एकूण टेस्टचं सोल्युशन सुद्धा काही विद्यार्थी काय करतात, व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करत आहेत। तर तुम्हाला टेलिग्राममध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करून घ्या। त्याचप्रमाणे तुम्हाला इतर इन्फॉर्मेशन त्यामध्ये सुद्धा आहे। बघा या ठिकाणी 840चे 20% किती, या ठिकाणी पहा हे 2 0 बेचोक 8 82 16 पॉईंट आहे 168 उत्तर असेल ऑप्शन सी। तुम्हाला एक्झाममध्ये याप्रमाणे सॉल्व करायचं आहे। काय केलं, हे 2 0 मी या ठिकाणी मांडले, दोन्ही आतमध्ये मल्टिप्लाय केलं आणि पॉईंट 2 घर सोडून पॉईंट दिला। का दिला असा, कारण यांनी नेहमी पर्सेंटेज म्हटलं की काय करतो आपण, या ठिकाणी 20% म्हणजेच काय 20/100 बरोबर, आणि हे 2 0 म्हणजेच काय देतो आपण, पॉईंट देतो, तेच या ठिकाणी केलेलं आहे। ठीक आहे, पुढील लगेच प्रश्न पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न या ठिकाणी 50 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती, बरोबर 2 रुपयाचे 50 पैसे किती शेकडा असं विचारलेलं आहे। आता याच्यामध्ये पैसे दिलेत आणि रुपये दिलेत, कन्वर्जन कोणतंही करा तुम्ही, रुपयांमध्ये कन्वर्जन करा किंवा पैशांमध्ये कन्वर्जन करा। आता आपण जर पैशांमध्ये कन्वर्जन केलं याचं तर थोडंसं आपल्याला कॉम्प्लिकेटेड होईल, पण रुपयांमध्ये जर कन्वर्जन केलं तर सोपं पडेल। मी तुम्हाला दोन्ही प्रकारे करून दाखवतो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये। या ठिकाणी पहा 50 पैसे म्हणजेच किती, 0.5 रुपये, आणि काय सांगितलं तुम्हाला, हे किती दिलेत 2 रुपये बरोबर। आता पॉईंटमध्ये दिलेलं आहे ना, तुम्ही काय करा त्याची दुप्पट करा, म्हणजे पॉईंट जाईल डायरेक्टली। 0.5 ची दुप्पट किती, 1 रुपया, या ठिकाणी किती 2 ची दुप्पट करा 4 रुपये। आता याचा अर्थ काय होतो, 4 रुपयावरती 1 रुपया म्हणजेच किती टक्के, म्हणजेच किती, या 4 रुपयावरती 1 रुपया 1/4 अपूर्णांक असेल तर काय म्हणतो त्याला 25%, म्हणजेच कसं म्हणतो आपण 1/4 × 100% म्हणजेच किती असतात हे 25%, तेच मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, या ठिकाणी 25%। आता आपण काय करूया, जे काही पैसे दिलेत ते पैसे आहे असं ठेवूया आणि 2 रुपयाचं पैशांमध्ये कन्वर्जन करू, पुन्हा रेशो घेऊ आणि काय करूया, सॉल्व करूया। पण तुम्हाला ॲक्च्युली काय दोन्ही एकसारखंच आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही। या ठिकाणी पहा 1 रुपया म्हणजेच किती 100 पैसे बरोबर, 2 RS म्हणजेच किती 200 पैसे बरोबर। आपल्याला काय सांगितलं 50 पैसे आणि 200 पैसे, 200 पैशावरती 50 पैसे म्हणजे किती टक्के, या ठिकाणी पहा हे 200 पैसे आणि या ठिकाणी 50 पैसे, 50 × 50 हा 2 शून्य घालवा डायरेक्ट, 1/4 येईल, हा शून्य गेला, 5 × 5 5 × 20, 1/4 अपूर्णांक झाला आणि याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, टक्केवारीमध्ये, या ठिकाणी 25%, ऑप्शन ए। तर बेटर कोणतं ठरेल, हे ठरेल तुम्हाला। ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया। या ठिकाणी पहा 12 आणि 14चा लसावी विचारलेला आहे। लसावी काढायचं तुम्हाला, या ठिकाणी काय करा, मोठी संख्या घ्या भागिले छोटी संख्या, भाग द्या, बेसक 12 बेसाती 14, पुन्हा भाग जातोय का नाही, तुम्ही काय करा 14 भागिले छेदातली संख्या राहिलेली 14 × 84, ऑप्शन कोणता ए। किंवा तुम्ही असंही करू शकता, जी काही तुमची रेग्युलर मेथड आहे त्या पद्धतीने सॉल्व करा तुम्ही। या ठिकाणी 12 घ्यायचं, या ठिकाणी 14 घ्यायचं, दोन्ही भाग द्या, बेसक 12 बेसाती 14 बरोबर। या ठिकाणी पहा 2 × 6 × 7 42, 2 × 4 बेचोक 8 84, त्यापेक्षा पहिली मेथड महत्त्वाची होती, डायरेक्टली उत्तर आलं। तुम्हाला एक्झाममध्ये काय करायचं आहे, एका 10 सेकंदात 15 सेकंदात अशा प्रकारचे प्रॉब्लेम 15-20 सेकंदात झाले पाहिजेत, जास्त वेळ वायाला घालवायचा नाही। ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न
एक नळ 1 टाकी 10 तासात भरतोय, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतोय, दोन्ही नळ एकत्र चालू केले तर काय होईल, किती वेळात भरेल? समजा नळ ए आहे, दुसरा आहे तो बी. हा किती तासामध्ये भरतोय? पहिला ए नळ 10 तासामध्ये 1 टाकी भरतोय. बी आहे तो काय करतोय, 15 तासामध्ये भरतोय. आता त्या टाकीची कॅपॅसिटी किती किंवा एकूण क्षमता किती माहिती आहे का आपल्याला? ती टाकी किती आहे, किती क्षमतेची आहे, बरोबर? त्याबद्दल काय माहीत नाही. अशा वेळी काय करा तुम्ही, दोघांचा लसावी घ्या, 10 आणि 15चा. 10 आणि 15चा लसावी किती आहे? 30. म्हणजे त्या टाकीची क्षमता आहे किती? 30 युनिट मानूया. आता एका तासामध्ये ए किती पाणी भरतोय? 3 युनिट. 30ला जाणे भाग दिला, पुन्हा बीसाठी 30ला 15ने भाग द्या. बीची टाकी भरण्याची क्षमता किती आहे एका तासामध्ये? 2 युनिटची. तर दोन्ही एकत्र चालू केले तर 30ला भरायचं आहे. एका तासामध्ये दोन्ही मिळून 3 आणि 2 5 युनिट काम करतील. 30 युनिटचं काम करत आहे. 5 × 30, उत्तर असेल 6. ऑप्शन सी. लगेच पुढील प्रश्न पाहूया. मग विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 17 km/h या वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 km/h या वेगाने जाते. तर त्या बोटीचा संत पाण्यातील वेग काय? एकदा प्रवाहाच्या विरुद्ध दिशा वापरली, एकदा प्रवाहाची दिशा वापरली. तर या कंडिशनला काय करायचं? या ठिकाणी पहा, प्रवाहाच्या दिशेचं स्पीड आहे ना ते खूप असतं मोठं, 17. त्याच्यातून विरुद्ध दिशेचा जो काय प्रवाह असेल तो वजा करा, भागिले 2 करा. या ठिकाणी 6, या ठिकाणी 0, 2, उत्तर असेल 3 km/h. 11 आणि 6 17, 6 भागिले 2, 3 km/h. ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूया लगेच. बघा, ए व बीच्या वयाचं गुणोत्तर दिले 2 असतील. त्यांच्या वयांची बेरीज किती दिली? 40 वर्ष. बीचं वय किती दिली? 2 असतील. बेरीज किती? 5 भाग. एकूण बेरीज किती दिली? 40 वर्ष. एका भागाची किंमत किती झाली? ही 5ची किती पट? 8 पट, बरोबर. बीचं वय किती? गुणिले 8, 8 त्रिक 24 वर्ष. ऑप्शन ए. एचं वय विचारलं किती? गुणिले 8, 16 वर्ष. ऑप्शन बीचं वय किती असणार? 24 वर्ष. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. ए आणि बीच्या वयाचे गुणोत्तर 2:7 दिलेले, त्यांच्या वयातील फरक 25 वर्ष दिलेला आहे. तर एचं वय, मागील प्रॉब्लेममध्ये काय केलेलं होतं, दोघांच्या वयांची बेरीज दिलेली होती, त्याच्यामुळे या दोघांचा बेरीज केली, बरोबर. आता यामध्ये काय दिले? दोघांच्या वयातला फरक दिलाय, म्हणून गुणोत्तराचा पण काय करा तुम्ही? फरक घ्या. 7तून 2 गेले किती? 5 भाग राहतील, बरोबर. 5 भागांची किंमत म्हणजे फरक किती दिलाय? 25 वर्ष, बरोबर. तर 1 भाग किंवा 1 युनिटची किंमत किती? याची पट किती आहे? 5 पट. याची पट किती येणार तुम्ही? 5 पट, म्हणजेच 5 उत्तर येणार. आता एचं वय किती आहे? एचा रेशो किती दिलाय? 2. म्हणजे एची हे किती असणार आहे? वय किती असणार आहे? या ठिकाणी 5 पट घ्या, 5 दुने 10 वर्ष असणार आहे. बीचं विचारलं तर गुणिले 5, 5 7 35 वय येईल. एचं वय किती? 10 वर्ष. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 4 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 3 पेन विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला? बघा, अशा प्रॉब्लेम्समध्ये शक्यतो कन्फ्युजन होतं आपल्या सरांचं. काय कन्फ्युजन होतं पहा या ठिकाणी. आता बघा, या ठिकाणी काय झालंय, एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 4 पेन खरेदी केलं तर काय केलेलं आहे, तेवढ्याच किमतीचे 3 पेन विकलेले आहेत. म्हणजेच खरेदी किंमत जेवढं खरेदी केलं होतं तेवढं विक्रीमध्ये 3 पेनची विक्री तेवढी झालेली. 4 पेन खरेदी केलं, त्याची जी किंमत होती तीच काय केली त्यांनी 3 पेनच्या विक्रीमध्ये त्याला मिळालेले आहे. मला सांगा, 3 पेन विकलेले आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांनी खरेदी 3 पेन तर केलेलेच होते, बरोबर. 3 पेन विकलेले होते म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्यांनी 3 पेन ऑलरेडी खरेदी केलेले होते. आता त्याला जो नफा झालेला आहे तो काय झालेला आहे, एका खरेदी पेनचा नफा झालेला आहे. मला सांगा, 4 खरेदी पेन
इक्वल टू काय 3 विक्री पेन ना, बरोबर. आता या ठिकाणी पहा हे तर इक्वल झालंच, पण याच्यामध्ये एक पेन विकायचा राहिलेला अगोदर अजून, बरोबर. मग तो एक पेन काय आहे, नफा आहे त्याचा, एका पेनची खरेदी, एक पेन खरेदी, बरोबर. आता हा जो नफा किती वरती झालाय, 3 पेन विकले की त्याला काय कळतोय, एक पेन शिल्लक आहे. 3 पेन विकले की त्याला काय समजतंय, एक पेन शिल्लक आहे आणि तो त्याचा नफा आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, 3 पेन विकले याचा 3 पेन त्यांनी खरेदी केले होते आणि आपण जी टक्केवारी जी काढतो नफ्याची, ती नफ्याची टक्केवारी कशी काढतो, जेवढा नफा झालाय भागिले खरेदी जेवढी झाली. आता याच्यामध्ये सांगा, एक पेनचा नफा तर झालेला आहे, राहिले पेन शिल्लक किती, 3 पेन विकले म्हणजे 3 पेन खरेदीमधले होते, म्हणून 1/3 म्हणजे किती, 33 1/3%. ऑप्शन ए. या ठिकाणी 4 का घ्यायचं नाहीत, या ठिकाणी पहा विक्री किती रुपयाची केली, किती पेनची केली, 3 पेनची केली. 3 पेनची विक्री केली म्हणजे काय, 3 पेन खरेदी केलेले होते, ते 3 पेन या ठिकाणी खरेदी म्हणजे 3 पेनची किंमत घेतली. एक पेन, एका पेनची खरेदी किंमत 1 रुपया मानली आपण, 3 पेन विकले म्हणजे 3 पेन अगोदर खरेदी केलते, म्हणून या ठिकाणी छेदात 3 घेतलं आणि एका पेनच्या खरेदीची किंमत जी असेल तो आपला नफा होतोय, म्हणून वरती 1 रुपया घेतला. 1/3 म्हणजे काय, 33 1/3% होतात. ऑप्शन ए. पुढील प्रश्न लगेच पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 सेंटीमीटर पाया आणि 3 सेंटीमीटर उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. कसं काढणार तुम्ही, या ठिकाणी या दोघांचा गुणाकार किती, 8 त्रिक 24 भागिले 2 इक्वल टू 12 सेंटीमीटर स्क्वेअर. फॉर्म्युला कोणता वापरला आता, नीट पहा. 1/2 पाया किती 8, उंची किती 3, 2 चौक 8 4 त्रिक 12, तेच या ठिकाणी केलं तर 8 त्रिक 24, 24च्या निम्म 12. ऑप्शन ए. लगेच पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील. या ठिकाणी पहा 16 कामगार आहेत, त्यांना 100 साड्या विणण्यासाठी 21 दिवस लागतात, इक्वल टू 200 साड्या विणण्यासाठी 12 दिवसात किती कामगार लागतील, तर x कामगार लागतील. 100 × 100, 100ची दुप्पट आहे 200, 2 × 2 बेसक 12. या ठिकाणी पहा 2 त्रिक 6, 2 8 16, 3 1 3, 3 7 21, 8 × 7 किती 56. ऑप्शन ए. फॉर्म्युला कोणता वापरला आपण, M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 इक्वल टू M2 D2 H2 डिवायडेड बाय W2. या ठिकाणी पहा कामगार आहेत, दिवस आहेत, आवर्स दिले नाहीत. कामगार दिवस, या ठिकाणी पहिलं काम दुसरं काम, 100 साड्यांचं काम करायचं आहे, या ठिकाणी 200 साड्यांसाठी 200 साड्यांचं काम करायचं आहे. या ठिकाणी असणारे मजूर किती होते, 16 आणि 21 दिवस. या ठिकाणी मजुरांची संख्या काढायची होती आणि एकच मिनटं 12 दिवस या ठिकाणी दिलेले होते आणि त्याच्यानुसार 56 उत्तर आलेलं आहे, 56 कामगार लागतील. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, श्याम 16 km/h या वेगाने गेल्यास कार्यालयात 7 मिनिट उशिरा पोहोचतो व 20 km/h या वेगाने गेल्यास तो कार्यालयात 8 मिनिट लवकर पोहोचतो, तर घरापासून कार्यालयाचे अंतर किती. ऑप्शन 20 किलोमीटर, 15 किलोमीटर, 30 किलोमीटर. श्यामचं घर आहे, घरापासून एका कार्यालयात जातोय, जर तो 16 km/h गेला तर 7 मिनिट उशिरा पोहोचतोय आणि काय सांगितलंय 20 km/h या वेगाने गेला तर काय होते, तो किती 8 मिनिट लवकर पोहोचतोय. या ठिकाणी पहा, जर तो या ठिकाणी पहा स्पीड आहे म्हणजे काय वेग, स्पीड किती दिले तुम्हाला, एकदा किती दिले 16 km/h आणि दुसऱ्यांदा किती दिले 20 km/h. बरोबर, किलोमीटर कट करा कारण आपण रेशो घेतोय. या ठिकाणी रेशो किती येईल या स्पीडचा, 4 चौक 16,
4 पंचे 20. हा वेगाचा म्हणजे स्पीडचा रेशो आहे. आपल्याला काय दिले 8 मिनिट लवकर आणि 7 मिनिट लवकर. म्हणजेच वेग जर दिलेला आहे तर याच्यामध्ये जाण्याचा आणि येण्याचा जे काही अंतर आहे ते सेमच आहे. ज्यावेळी वेग सेम असेल अंतर सेम असेल बरोबर, आणि अशा कंडिशनमध्ये काय होईल स्पीडचा रेशो आणि लागणाऱ्या वेळेचा रेशो अपोजिट असतो. का अपोजिट असतो बरोबर, तुम्हाला सोमेश्वरवरून बारामतीला जायचं आहे आणि बारामतीवरून सोमेश्वरला यायचं आहे, दोन्ही अंतर सेमच आहे बरोबर. तुम्हाला सोमेश्वरवरून बारामतीला जायचं आहे, जास्त स्पीडने गेला तर वेळ कमी लागेल, कमी स्पीडने गेला तर वेळ जास्त लागेल, दोन्ही अपोजिट आहेत. म्हणून याच्यामध्ये काय केलं तुम्ही या ठिकाणी टाईमचा रेशो घ्या. तुम्ही टाईमचा रेशो अपोजिट येईल. या ठिकाणी 5 येईल, या ठिकाणी 4 येईल. 5 4 हा काय झाला टाईमचा रेशो येईल. आता काय सांगितलेलं आहे, एकदा लवकर पोचतोय आणि एकदा उशिरा पोचतोय. लवकर आणि उशिरा ह्या दोन टाईमचं अंतर काय असेल, ह्या दोन टाईमची बेरीज होईल. दोन्ही अपोजिट साईनचे आहेत बरोबर. दोन्ही अपोजिट म्हणजे आता सपोज लवकर आहे ना, त्याला जर आपण काय केलं मायनस साईन घेतलं आणि उशिरा आहे त्याला मायनस साईन घेतलं तर लवकर आपल्याला पॉझिटिव्ह साईन घ्यावं लागेल. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर असेल, आपण तुम्ही ट्रेनची वगैरे कोणती गणित पाहिलेली असला, अपोजिट साईन जेवढी येईल अपोजिट कंडिशन येईल तेवढी काय करतो आपण बेरीज करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी वेळीची काय होईल बेरीज होईल. या ठिकाणी पहा वेळीची बेरीज होईल 8 आणि 7 15, 8 आणि 7 15. तसं रेशोचं काय होईल 5 आणि 4, एका भागाची किंमत येईल. ही एका भागाची किंमत किती 15, तर 4 भागाची किंमत किती येईल 60. हे काय झाले मिनिट. 20 किलोमीटर 60 मिनिट म्हणजेच किती 20 किलोमीटर पर आवर्सने 60 मिनिट तो गेला, त्यावेळी तो काय झाला ऑफिसला पोहोचलेला आहे. म्हणजेच अंतर किती आहे 20 किलोमीटर ऑप्शन आहे. 20 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने 60 मिनिट गेला म्हणजेच काय तेच झालं 20 किलोमीटर एका तासात पोचतोय. म्हणजेच किती अंतर किती आहे 20 किलोमीटर. तुम्ही जरी या ठिकाणी जर पाहिलं 15 किती 75 मिनिट. या ठिकाणी पहा स्पीड किती दिले 16 किलोमीटर पर आवर्स, म्हणजे 16 किलोमीटर किती जाणार एका तासात. एक तास म्हणजे किती 60 मिनिट. तर 75 मिनिट मध्ये किती हे 75 मिनिटामध्ये किती होईल. या ठिकाणी पहा 15 चौक 60, 15 75, ही याची किती 4 पट, याची पण काय घ्या तुम्ही 4 पट घ्या. 5 चौक किती 20, हे किलोमीटर आहेत. ऑप्शन ए. बघा पुढील टेस्ट आहे ती तुमची 4थी टेस्ट असेल. तुम्हाला जे काय टेस्टचे प्रश्न असतील आणि ऑप्शन्स असतील ते टेलिग्राम चॅनलवरती दिले जातील आणि त्याचं सोल्युशन लगेचच तुम्हाला काय केलं जाईल, तुम्ही 9 वाजता संध्याकाळी तुम्हाला दररोज भेटेल. तुम्हाला साधारणपणे 7 ते 8च्या दरम्यान काय असेल टेस्ट दिली जाईल. ठीक आहे, लगेच आपण या ठिकाणी थांबूया. पुढील टेस्ट पुढील दिवशी लगेच नवीन प्रश्नांसहित घेऊया.